फुलेंनी घडवून आणला। आता एक किस्सा झाला होता बघा, पुणे या ठिकाणी झाला होता की महात्मा फुलेंनी ज्यावेळेस त्या असंच महात्मा फुले गेल्यानंतर एका मुलीचं केशोपन करणं चालू होतं बघा, आणि मग त्या आई वडील देखील तिथेच उपस्थित होते। मग महात्मा फुलेंनी त्यांना खूप तळमळीने त्यांना विचारलं की अरे तुमचा पोटचा गोळा आहे हा, आणि तुम्ही इतक्या लहान असून ह्या मुलीला तुम्ही तिचं केशोपन का करताय, तिला असे जीवन का जगायला देताय। मग त्यानंतर मग ते जे काही आई वडील आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की हे पाप आमच्या पदरी कसं लागेल, हे आम्ही हे व्यवस्थेनुसार करतो, हे आमच्या पाप आमच्या पदरी लागणार नाही। मग त्यानंतर महात्मा फुलेंनी ओळखलं, आणि मग जो न्हावी त्या मुलीचे जे काही मुंडन करत होता किंवा केस काढत होता, केस कापत होता, तर मग महात्मा फुलेंनी काय केलं, मग न्हाव्याला म्हणले की साहजिकच आई वडिलांचा दोष नाही त्यात, जो करेल जो केशोपन करतोय त्याच्याच पायी हे पाप जाणार आहे। मग त्यानंतर न्हावी समाजाला मग काय वाटलं, त्या व्यक्तीला वाटलं की अरे खरं ही व्यवस्था ह्यांची झाली, ही प्रथा ह्यांची झाली, पण पाप कोणाच्या पदरी पडायला लागले, तर आमच्या पदरी पडायला लागले। मग त्या व्यक्तीने सगळ्या न्हाव्यांना एकत्रित केलं, आणि न्हाव्यांना एकत्रित केल्यानंतर महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली काय केलं, न्हाव्यांचा संप केला, आणि त्यांनी इथं शब्द दिला महात्मा फुलेंना की, आणि सगळ्या सभेने शब्द दिला की आजपासून आम्ही म्हणजेच न्हावी समाज कोणत्याही लेकीबाळीचं मुंडन करणार नाही किंवा केस कापणार नाही, असा शब्द दिला। म्हणजेच न्हाव्यांचा संप कधी झाला, 1889 मध्ये झाला। त्यासाठी महात्मा फुलेंचं इथे देखील महत्वाचं एक खूप गरजेचं आपल्याला पाहायला मिळतं।